नमस्कार छोट्या मित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे प्रामाणिक लाकूड तोड्या। एक रामपूर नावाचे गाव होते। गावाच्या बाहेर एक छोटीशी झोपडी होती। तिथे रामू नावाचा एक गरीब लाकूड तोड्या राहत होता। रामू दररोज जवळच्या जंगलात झाडे तोडण्यासाठी जात असे आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो ते लाकूड एका श्रीमंत व्यापाऱ्याला विकत असे आणि त्या पैशातून आपले घर चालवत असे। पैसे नसतानाही रामू खूप प्रामाणिक माणूस होता। एके दिवशी रामू नदीजवळ लाकूड तोडण्यासाठी गेला। लाकूड तोडताना त्याची कुऱ्हाड त्याच्या हातातून निसटली आणि नदीत पडली। नदी खूप खोल होती। नदी इतकी खोल होती की ती कुऱ्हाड तो स्वतःहून काढण्याचा विचारही करू शकत नव्हता। त्याच्याकडे फक्त एकच कुऱ्हाड होती आणि ती आता नदीत पडली। आता आपला उदरनिर्वाह कसा करायचा या विचाराने तो खूप चिंतेत पडला आणि रडू लागला। त्याने मनापासून नदी देवतेची प्रार्थना केली। माझ्याकडे तर एकच कुऱ्हाड होती। देवी, माझी कुऱ्हाड मला परत देण्यासाठी तू मदत करशील। आणि काय चमत्कार! देवी त्याच्या समोर प्रकट झाली आणि तिने विचारले, मुला, तुला काय अडचण आहे? तू का रडत बसला आहेस? लाकूड तोड्याने देवीला सर्व घटना समजावून सांगितली आणि देवीला त्याची कुऱ्हाड परत मिळवून देण्याची विनंती केली। देवी नदीत गेली आणि तिने पाण्यातून एक चांदीची कुऱ्हाड काढली आणि रामूला विचारली, ही तुझी कुऱ्हाड आहे का? रामूने कुऱ्हाडीकडे पाहिले आणि म्हणाला, नाही, ही कुऱ्हाड माझी नाही आहे। देवी पुन्हा एकदा नदीत गेली। नदीतून आता तिने सोन्याची कुऱ्हाड आणली आणि ती कुऱ्हाड रामूला दाखवून विचारली, ही तुझी कुऱ्हाड आहे का? रामूने कुऱ्हाडीकडे पाहिले आणि म्हणाला, नाही, ही पण माझी कुऱ्हाड नाही आहे। शेवटी देवी पुन्हा पाण्यात गेली आणि शेवटी रामूची लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली आणि विचारले, ही कुऱ्हाड तुझी आहे का? यावर लाकूड तोड्या म्हणाला, हो, हीच माझी कुऱ्हाड आहे। आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस म्हणून चांदीची आणि सोन्याची दोन्ही कुऱ्हाड त्याला दिल्या। तात्पर्य: प्रामाणिकपणा हा सगळ्यात चांगला गुण आहे। हॅलो छोट्या दोस्तांनो, आवडली ना मग आजची गोष्ट? तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।